कितने कम भी है ना भैया। गाडी बघ किती सुंदर दिसते। हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय मा काली. तर आता बघा माझा ब्रश करून झालेला आहे. ऋतुजाला उठवून बघितलं मी, ऋतुजा काही उठली नाही. घरातली थोडी आवरावर केली. रात्री भांडे घासलेले होते ते लावले. आता भांडे, थोडीशी किचनची साफसफाई केली मी आता. आणि माझ्याकडे आता संपले, थोडं भाजीचं वगैरे संपलेलं आहे. आता मी चहा वगैरे घेते आणि जाते मार्केटमध्ये. बघते आता काय मला मिळते भाजीचं वगैरे. आणि आज आहे हे 26 जानेवारी, ठीक आहे. तर आज बाहेर छान प्रोग्राम्स वगैरे पण असतात, पण माहीत नाही आता आम्ही जाऊ की नाही. माझी ऑलरेडी थोडीशी आता तब्येत खराब होती, थोडंसं आज ठीक वाटते, जरा हात वगैरे दुखायचा कमी आहे, पण कामं असतातच. तर आता तुम्ही म्हणाल की विदाऊट औषध घेता करता कशी काही ही ठीक, तर ते माझ्या आहे कालीमाताची कृपा की जी कालीमाताने मला थोडंसं ठीक केलेलं आहे. आणि आता मी चहा वगैरे घेते आणि आता निघते आता. चला तर आता नाही का मी चालली आहे शॉपिंग करायला. काय शॉपिंग करायला चालली मी तुम्हाला दाखवते, ठीक आहे. तू कुठे चालली? असे करतात ना बाकी गटर. मी चालली शॉपिंगला. आज मी शॉपिंगला चालली. चल लाव लॉक. बाय. आज कोमलला कोंडून जमते का लावायला? ते मी लावते. मी लावतो. बघ मला पण येते तुला? चल शिकून घे. चल हाँ चलो फिट हो गया अभी. ये हो कब आओगे? जल्दी जल्दी आओ. चलो हाँ हिंदीमध्ये टाकूया का ब्लॉग आपण? हिंदी तेवढं जमत नाही ना मला. चल 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 लवकर चल. आजी मराठी सुरू केला तर हिंदी. हां गाडीची चावी घेतली का? चला माझ्या हातात आहे. ओके. सीट व्हिडिओ रेकॉर्ड झाला. नवीन बनला का? चांगला आहे. किती छोटूसा आहे ना, पण किती छोटूसा आहे. मेन रोडवरून डाव्या हातावर. डाव्या हातावर. हां गाड़ी कहाँ लगाए भाई? कुठं लावता येईल का? ते तिकडे अंदर आहे जागा. हा अंदर लावली तर तिकडं. आता आम्ही आलेलो आहे भाजी मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये गेल्या गेल्या बघा पहिल्यांदा मला इथे काय मिळालं. हे आहेत ओले चणे. आणि बऱ्याच वेळा दिसले होते मला, पण खूप महाग होते, मग मी घेतलेले नव्हते. तर आता म्हटलं घ्यावं. आणि मुलं पण तशी खायला नाही बघत. मुलांना काही माहीतच नाही ना, कधी गेले नाही गावात, जास्त राहिलेलं नाही आहे कधी 2-3 दिवसाच्या वर, त्यामुळे त्यांना काही खायचं काही कळत नाही. मग जबरदस्तीने एक मी घेऊन दिलं तिला. आणि म्हटलं चला लीफ व्हेजिटेबल बघावी, कारण इथे नाही का सगळे खेड्यातले येतात बरं का. आणि बऱ्यापैकी स्वस्त आहे इथे, मला कुणीतरी माहिती दिली होती. तर इथे पोपटीच्या शेंगा त्या घेत आहे मी आता, कारण मला बऱ्याच दिवसांपासून पोपटीच्या शेंगांची भाजी खायची होती, तर मी ते घ्यायला आली. आणि आपल्या सांगली महाराष्ट्र भागातल्यासारखं नाही का काही ते विशेष नाही मिळत नागपूरमध्ये असं भाजीचं. शेपूची भाजी, करडईची भाजी अशी काही मिळत नाही. फार क्वचितच शेपूची वगैरे भाजी मिळते बघा इथे. करडईची वगैरे अशा ज्या भाज्या असतात ना, खास खास भाज्या, त्या अजिबात इथे मिळत नाहीत. 10 का 1 बिस्किट 3, 10 का 1 बिस्किट 3. किती बारीक आहे. हो मेथी आहे वाटते, ती मेथा नाही आहे. हो ऑफिस खत्म हो गया. अरे ऑफिस खत्म हो गया. ये लड़की को दे दिया मैं. पोपाटर वो लाना कल. नहीं कल नहीं, 2-3 दिन में आऊँगी. बुधवार के दिन आ लाऊंगी. बुधवार के दिन. बुधवार रोज नहीं भरता मार्केट ये? मार्केट में मिलता है, मैं गाँव से लाऊंगी. हाँ ठीक है बुधवार ना.
खेडेवाले खूप असतात. हा खेडेवालेच तर पाहिजे. हे खेडेवालेच आहेत अच्छा अच्छा. ते सगळे. तिकडे रोडच्या पलीकडे तिकडे संध्याकाळी. हा संध्याकाळी. आणि हे पालक आहे ना मॅडम ऑर्गॅनिक. ही ऑर्गॅनिक आहे पालक. हो का? हा अच्छा. ही केमिकल्सची नाही. आपल्या शेतीची आहे, त्याला फवारा नाही, सल्फेट नाही, म्हणजे कोणता फर्टिलायझर नाही, कोणता स्प्रे. मिरचे हिरवे हे बी कट करायचे, मीठ टाकायचं आणि पहा तुम्ही कसं होतं. अच्छा. रेसिपी शिकायला मिळेल. चल. नाही माझ्या साड्या 60 वरून 40 वर आला. अच्छा अच्छा. याच्यापेक्षा खालतं होऊनच नाही राहिलं ना, होणार मात झालं. आता नाही होत 200 वर जाईल. बापरे, हे तर 1 किलो होईल. पैसे देऊ? हो. सगळे तसेच आहे का? चिकटवले बरोबर नाही, असे प्लेन नाही आहेत. प्लेन म्हणजे आता ते सर्व बनवून ठेवले होते ना एक्स्ट्रा. हा हा हा. गाडी लावायची अच्छा अच्छा. दाखवायची ते अँगलवाले आहे ना. आमची गाडीत पूर्ण हे झाली आहे ना. हो पण कुठे लावणार? अच्छा तिथे लावतात का? ओके ओके. असू द्या, ती खेळायला मुलांना. गाडी बघ किती सुंदर दिसते आपली. छान दिसते ना. ते हलते छान. है ना, हलते छान, उडत येते. उडत आहे असा नाही असं. तर आता बघा आली मी भाजीचं घेऊन फ्रेश झाली आता. आणि आता मी तुम्हाला दाखवते काय आणलं मी भाजीचं. पोम कुठे ठेवला आहे माहिती नाही. तर बघा मी स्वस्तामध्ये भाजीपाला घ्यायला गेली होती. इथे खेड्यावरचे लोक येतात. तर 5 रुपयाचा संभार, ठीक आहे. ₹10 हा बथुआ. काय आणल्या? मिरच्या. ये गाजर. ठीक आहे. आणि हे घेतली पालक. पालक काय आहे? हरभरा. हरभरा बघते. हो दे बरं. अरे उडून पळून गेला. ठीक है. ये कौन है? अब इसको छील के खाने की मेहनत करना पड़ेगा तुमको. ओके. ठीक है. मस्त गोड आहेत बरं का. मौसम. कोमल ये खायला ये. 3 जुडी मी. 3 जुडी मेथी. हां. हे काय आहे तुझ्या हातात? हे पोपट. हे खायचं होतं ना आपल्याला. ये क्या कर रही हो? याच्यात भरून ठेवते ना, म्हणजे खराब नाही होईल. हो. लिफी व्हेजिटेबल का? लीफ व्हेजिटेबल याच्यात भरून ठेवतो. हो. म्हणजे बघ फाटेल. लवकर खराब नाही होणार. येस. खा. जमते का? खूप मोठा आहे. टेस्टी आहे. यम्मी यम्मी. नम नम. छान आहे भाजी. या सगळेजण खाण्यासाठी. हरभरा. हरभरा. ओला हरभरा. मस्त गोड आहे. तुमच्याकडे मार्केटमध्ये येतो की नाही सांगा. जमेल का तुला एकटीला खायला? हो. माझी गरज नाही ना. नाही. ठीक आहे, मी करू बाकीचे कामं. हो. ठीक आहे. तर थंबनेल तर तुम्ही पाहिलंच असेल की गुड न्यूज आणि बॅड न्यूज जे मला तुम्हाला सांगायची आहे ती काय आहे ते तुम्हाला मी सांगते. तर गुड न्यूज अशी आहे की लाडक्या बहिणीचे जे पैसे असतात ना ते मागच्या महिन्याचे मला आले होते. ते बँकेमध्ये काही पैसे नसल्यामुळे ते पैसे
कट झाले होते, बऱ्यापैकी कट झाले होते बरं का. आणि आता जे दुसरा हप्ता आलेला आहे तर तो मला मिळालेला आहे, तर मला थोडासा सपोर्ट मिळालेला आहे. ॲटलिस्ट मी घरामध्ये जे काही लागते भाजीचं वगैरे किंवा अजून काही किराणामध्ये थोडं बहुत ते दूध वगैरे नाही का, असं मी आणत आहे सध्या आता. आणि बॅड न्यूज जर तुम्हाला मी सांगायची तर सांगते की म्हणजे मी चॅनल मॉनिटाईज करायला टाकलं बरं का. ती प्रोसेस चालू झाली, पण मला एक होप होती की जे आधीचे जे माझे जे झाले होते वॉच टाईम 4000 वॉच टाईम कंप्लीट झाल्यानंतरचे जे होते, तर मला वाटलं त्याचे डॉलर बनले असतील ते मला मिळतील, तर मला थोडंसं माझा रेंट द्यायला किंवा माझं लाईट बिल द्यायला वगैरे नाही का ते होऊन जाईल, म्हणजे मला एक हेल्प होईल नाही का. पण ते तसं काही झालं नाही आहे. त्याच्यामध्ये ॲक्च्युली इश्यू असा येत आहे की ते अशी काही पॉलिसी पण नाही बरं का की तुम्हाला ते पैसे आधीचे मिळणार नाही की मिळणार वगैरे, असं काहीच नाही सांगितलेलं आहे. आणि अचानकपणे त्यांनी ते दिलेलं नाही आहे. म्हणजे अचानकपणे आम्हाला एक ते शॉक समजा. पण आता काय करणार आपण, मी त्यांना ईमेल पाठवलेला आहे यूट्यूबवाल्यांना, तर बघू आता काय होते काय नाही. माझी रिक्वेस्ट ऐकत आहेत का की नाही ऐकतात माहीत नाही आता. तर आता मी चालली गाजर हलवा बनवायला. पण आता कसं आहे ऋतुजाला नाही का अभ्यास करण्यासाठी लागणार आहे मोबाईल, तर मी आता काही म्हणजे देऊ नाही शकणार तुम्हाला ते रेसिपी नाही का गाजर हलव्याची. सिंपल आहे आणि खूप छान असा गाजर हलवा मी बनवते. तर आता कसं आहे ऋतुजा खूप मागे लागली होती, तिला गाजर हलवा खायचा होता, तर म्हटलं चला एक गाजर हलवा बनवून देते तिला. आणि इतक्या स्वस्त भाज्या मिळतात तुम्हाला सांगू. जिथे मी आता मार्केटमध्ये गेली होती ना तिथे खूप स्वस्त मिळतात, अगदी 5-5 रुपयाला. खेड्याचे असतात ना, तर मला कोणीतरी माहिती दिली की तिथं खूप छान मिळतात वगैरे, तर म्हटलं चला थोडंसं भाजीपाला घेऊन येते, ग्रीन व्हेजिटेबल्स वगैरे नाही का. तर त्यासाठी आम्ही गेलेलो होतो. आणि जर कुणाला माहीत असेल तर प्लीज मला सांगा की आधीचे जे व्ह्यू झालेले 4000 वॉच टाईम कंप्लीट झाल्यानंतरचे जे व्ह्यू होते किंवा जे ॲड पण लागत होती, तर त्याचे पैसे आम्हाला मिळणार की नाही मिळणार, की त्यासाठी काय करावं लागेल. तर मी एका ताईला विचारलेलं होतं, तर तिला पण त्याच्या बाबतीत काही आयडिया नाही आहे. आणि आज काही आम्ही फिरायला वगैरे जात नाही आहे, कारण लागतात पैसे खूप नाही का. तर मुलांची इच्छा होती, पण म्हटलं जाऊ दे आता, जेव्हा येतील आपल्याकडे पैसे तेव्हा आपण जाऊ कुठेतरी. तर तुम्हाला सगळ्यांना ना लाडक्या बहिणी योजनेचे किती पैसे मिळाले ते मला सांगा. मला तर 1500 मिळालेले आहेत एका महिन्याचे, आणि मागच्या महिन्याचे कटलेले आहेत त्यातले मला मिळाले फक्त 400 रुपये. तर बाकीचे कटलेत म्हणजे नाही का. तुम्हाला किती मिळाले, म्हणजे मी असं ऐकलं होतं की 2100 काहीतरी असं मिळणार आहे वगैरे, तर तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला किती किती मिळाले ते. तर तुम्हाला सगळ्यांना रिपब्लिक डेच्या खूप 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 शुभेच्छा. आणि हां, मला एका ताईने विचारलेलं होतं, जे नाही का आपले हे असतात व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स काढायचे असतात बघा, तर त्याच्यासाठी मला त्यांनी विचारलेलं होतं की ताई कंपनी कोणती आहे. तर आता तुम्हाला मी सांगते, बऱ्याच वेळाने का मी विसरते सांगायचं, तर 2 मिनटं थांबा मी घेऊन येते. तर मी आता तुम्हाला ती कंपनी दाखवते. हे बघा, ही आहे लॅक्यू ब्युटी कंपनीची आहे. ह्या ज्या स्ट्रिप्स आहेत ह्या आता मी बऱ्याच म्हणजे मागच्या वर्षी आणलेल्या होत्या एकदा, त्या आतापर्यंत टिकत आहेत. तर तुम्हाला मी त्या दुसऱ्या भागाने दाखवते. इथं उलटं दिसतं आहे नाही का, 1 मिनिट. तर बघा, ही ती कंपनी आहे लॅक्यू ब्युटी कंपनी, आणि याच्यात कोणतेही फ्लेवर येतात. हे नो स्ट्रिप्स आहेत ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्ससाठी. तर हे स्ट्रॉबेरी आहे. तुम्हाला कोणती पण कंपनी कोणताही फ्लेवर तुम्हाला मिळून जाईल ह्याच्यामध्ये. आणि खूप इझी आहे बरं का काढण्यासाठी वगैरे, आणि खूप चांगलं निघतं. म्हणजे डीपली ना तुमचे हे निघतात ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स. ठीक आहे. तर आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते. बरेच दिवसांपासून मी विचार करत होते सांगते, पण मला काही वेळच नव्हता मिळत नाही का, पण डोक्यात होतं ते. आणि हां, तुम्हाला हेअरसाठी पण सांगते. ठीक आहे. तर जे हेअरसाठी हा जो बघा कलर आहे ना मी जो वापरते, ठीक आहे, तर मी त्या ताईला सांगितलं कोणता कलर वापरते वगैरे, एका ताईला पाहिजे होता. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये तुम्ही नाही का शॅम्पू टाकत जा. मला हातात थोडा मोबाईल पकडायला इश्यू होतो आहे, त्यामुळे मी खूप हालते सॉरी त्याबद्दल. तर प्रॉब्लेम हा आहे
की हा जो कलर तुम्ही लावता तेव्हा एकदम ड्राय होतात नाही का केस आपले, आणि लावायला हार्ड पडतं, आपल्याला हार्ड पण पडतं आणि लगेच सुकतो तो, आणि केस पण असे हार्ड होतात. ठीक आहे, आणि असं लावताना केसांना आपल्याला त्रास होतो. त्याच्यामध्ये एकच काम करायचं, ह्याच्यामध्ये टाकायचं काय, शॅम्पू. कोणताही शॅम्पू, कोणत्याही कंपनीचा तुम्ही शॅम्पू टाका. तर त्याने काय होईल माहिती आहे का, तुम्हाला ना लावताना पण इझी पडेल, धुताना पण इझी पडेल, आणि केस असे सॉफ्ट शायनी असे छान होतील. ठीक आहे, जर तुम्हाला केस गळतीचा प्रॉब्लेम नसेल तर काही इश्यू नाही आहे, ह्याने केस गळत नाही. माझं केस गळण्याचं कारण दुसरं आहे, न्यूट्रिशन वगैरे, कॅल्शियम, विटॅमिन्स, हे सगळं आमचा आहार बरोबर नसल्यामुळे आमचे केस गळत आहेत. तर तुम्ही तो कलर नक्की वापरू शकता. राहिला या नो स्ट्रिपचा ह्याच्यात काही इश्यू नाही बरं का, या नो स्ट्रिपमध्ये काही इश्यू नाही आहे, पण होल चेहऱ्यासाठी हे नाही वापरता येतं. मला थोडं होल चेहऱ्याचा पण प्रॉब्लेम आहे, ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्सचा. मी त्याच्यासाठी आता एक उपाय शोधून काढणार आहे. बघते, मी काही चेहऱ्यासाठी फार काही करत नाही ना, कारण मला बरंच नाही आहे. आता काय करणार आहे, मला काही करायची तेवढी इच्छा नाही होत. मुलं मागं लागतात, मम्मी तू काही करत नाही अशीच येते यूट्यूबवरती, अशीच उठून जाते. आता काय करणार, तब्येतच ठीक नाही आहे. आपलं सगळं व्यवस्थित असलं तर आपल्याला करायची इच्छा पण होईल ना. तर ह्या माझ्या तब्येतीमुळे मला काही करू पण नाही वाटत. आणि तुम्ही हे नक्की ट्राय करा. ठीक आहे, आणि मला ह्याचा रिझल्ट नाही का नक्की सांगा की तुम्हाला हे कसं वाटलं. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.